अध्याय दुसरा दिनचर्या। आता दिनचर्या अध्याय सांगतो। निरोगी मनुष्याने रोज पहाटेच्या 4 घटका रात्रीच उठावे, जेणेकरून आयुष्याचे रक्षण होते। मग शौच, मुखमार्जन करून रुई, वड, खैर, करंज, अर्जुन सादडा इत्यादी झाडांच्या तुरट, तिखट, कडू व मृदू टोकांच्या काड्या हिरड्यांना इजा न करता चावाव्या। तर दिनचर्या या पॉइंट खाली आपण आत्ताच्या काळातला विचार केला, आपण आत्ताच्या रुटीन लाईफस्टाईल म्हणजे बायोलॉजिकल क्लॉकनुसार तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे। आज आपण ज्या पद्धतीनं जगत आहे त्यामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर स्ट्रॉंगली आपल्याला दिसत आहे की आपण रेग्युलरली होणारे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा सर्दी खोकला ताप हे जे आहे हे लगेच बरे करण्यासाठी आपण बाकीचं औषधं वापरत आहे, पण लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे होणारे आजार जे आहेत किंवा लॉंग टर्ममध्ये असणाऱ्या आजाराचं प्रमाण जास्त वाढतं। दिवसेंदिवस आपल्या हातातून ती गोष्ट सुटत आहे जी आपण खूप जास्त सांभाळून होतो, ते लाईफस्टाईलच्या बाबतीत विचार करायचा झाला तर लाईफस्टाईल आपण फक्त काय म्हणतो की सकाळी उठल्यानंतर रोजचं रुटीन म्हणजे लाईफस्टाईल नाही। आयुर्वेदात त्याला स्पेसिफिकेशन जास्त महत्त्व दिलेलं आहे, कारण की त्या एका दिवसाच्या व्यवस्थित रुटीनमुळं दिनचर्येमुळं जे आहे ती तुमची लाईफ 100 वर्षाची किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुम्ही जगू शकत होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की बाबा नाही, तुम्ही जर ही एक पद्धती वापरली तर तुमची लाईफ जी आहे ती प्रोलॉंग होते आणि नुसतंच काही आयुष्य वाढत नाही तर ते सगळ्या परिणाम जे आहे प्रसन्न आत्मेंद्रिय वेद आरोग्य जे आहे ते स्थापित करण्यासाठी किंवा ते प्रस्थापित कंटिन्युएशनमध्ये राहिलं पाहिजे। जुन्या लोकांना पाहिलं आपण 90व्या वर्षीपर्यंत की त्यांना चष्मा नव्हता किंवा त्यांचे हातपाय चांगले चालायचे, त्यांच्या बाबतीत त्यांच्या मुवमेंट चांगले असायची, फ्लेक्झिबिलिटी चांगली असायची। मग त्या एवढ्या सगळ्या लाईफस्टाईल त्यांनी कशा मेंटेन केल्या असतील किंवा त्यांची एवढ्या लाईफ कंटिन्युएशनमध्ये 19 इयर्स ओल्ड आजी आजोबा जे आहेत ते एकदम दिसायला आजही त्यांच्या स्किन इतक्या स्मूथ कशा, इतक्या तेजस्वी कशा, तर त्याच्यामागं त्यांची लाईफस्टाईल होती, त्यांनी जे फॉलो केली होती ते। तर जुन्या काळात लोक सकाळी लवकर उठायचे आणि रात्री लवकर झोपायचे, पण त्या दिनचर्येच्या बाबतीत त्यांचं एक ठरलेलं असायचं की सूर्य मावळण्याच्या अगोदर जे आहे ते मॅक्झिमम त्यांचं वर्क होऊन जायचं, जेवणासहित सगळे कामं होऊन जायचे। 7-7:30पर्यंत सगळेजण झोपलेले असायचे, 7:30-8 वाजता जे आहे ती पहिली झोप होऊन जायची। तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण आम्ही आमचं बरंचसं लहानपण जे आहे ते खेड्यात घालवलेलं आहे। वयाच्या साधारणतः 12-13 वर्षापर्यंत मामाकडे जाताना किंवा फॅमिली आजी आजोबाकडे जाताना जे आम्हाला तिथली लाईफस्टाईल होती ती अशी होती की साधारणतः सकाळी 3:30ला जे आहे दिवस चालू व्हायचा। गेली असेल ना बॅटरी, ते बदलून बॅटरी जर टाकली की झालं सगळं। 3:30ला गडी यायची घरी। आमच्या आजूबाजूला जवळपास 100 एकर जमीन होती, आता आहे। तर 3:30ला जवळपास गडी येणं, 4 वाजेपर्यंत त्याच्या गोठ्यातले सगळे कामं होणं, 4-4:30ला पहिला चहा 5 वाजता व्हायचा आणि त्याच्यानंतर आजी आजोबाचं जे स्वयंपाकाचं वगैरे सगळं काम जे आहे ते 7 वाजेपर्यंत निपटून जायचं। 7 वाजता ते शेतात चालले जायचे, 6:30-7, आणि संध्याकाळी 5-5:30ला ते सगळं वापस यायचे। त्यांची जी लाईफस्टाईल होती ती खूप जबरदस्त होती। त्यांच्या वर्षावर त्यांनी 70-80 वर्ष 90 वर्ष खूप चांगल्याने जगले, काही प्रॉब्लेम नाही झाला। तर आयुर्वेद कुठल्या पद्धतीवर आधारित जीवन पद्धती ठेवावी असे त्याला सांगायचं जे आहे ते की बायोलॉजिकल क्लॉक आपण त्याला मॉडर्नमध्ये म्हणू शकतो किंवा दिनचर्या याचा अर्थ असा की शरीरात जे बदल होत आहे ते कशाच्या आधारावर होत आहे,
किंवा निसर्गात जे बदल होत आहे ते कशाच्या आधारावर होत आहे. तर पुन्हा आपण तिथंच जाऊ की ब्रह्मांड जे आहे, ब्रह्मांडाच्या एक आपण त्याला काय म्हणता येईल, सूर्यमाला जी आहे ती, त्याच्यामध्ये आपला ग्रह पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीभोवती फिरणारी चंद्र आहे. तर जो एक ॲक्सिस तयार होतो, अँगल तयार होतो, तो सूर्याच्या भोवती आपण पूर्ण 365 दिवस फिरत आहे आणि चंद्र आपल्या भोवती 24 तास त्याची जे भ्रमण चालू आहे. ठीक आहे ना. 28 दिवसाचं कंप्लीट वेगवेगळ्या कला आपल्याला दिसायला लागतात. त्याच्यामुळं आपण 15 दिवस पौर्णिमा, 15 दिवस अमावस्या अशा प्रकारचं सगळं वातावरण होतं. 24 तासात ती कंप्लीट एक ॲक्सिस तयार करते. तर अर्धे दिवस अर्धा रात्र, 12 तासाची दिवस 12 तासाचं रात्र होते. तर बरोबर सकाळच्या वातकाळात टायमिंग आहे 6 ते साधारणतः 10 ते 2 ते 6 है ना. 2 ते 6 वाताचा शेवटचा काळ 6 पासून तुमचा 10 पर्यंत कफकाळानंतर पित्तकाळ. तर हे दिवसाच्या बाबतीत तेच आणि रात्रीच्या बाबतीतही त्याच रुटीनने चाललं. होताना कसं आहे की तुम्ही जर अर्ली मॉर्निंग उठत असाल, ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल, तर तुम्हाला वातकाळामध्ये मला शौच साफ होत आहे. ब्रह्ममुहूर्त आहे कृष्णा मी असं सांगितलेलं आहे. साधारणतः सकाळच्या 2:30 प्रहर आधी, 2-2:30 प्रहर आधी जे आहे ते एक 3-3:30चा टायमिंग आहे. तर त्या टायमिंगला किंवा 4 खूप झालं, 4च्या टायमिंगला तुम्ही 3:30-4च्या टाईम दरम्यान उठले आणि सकाळी समजा 1 तास योगा वगैरे असं करत असाल आणि त्याच्यानंतर समजा पोट सकाळचं साफ झालेलं आहे आणि रुटीन तुमची चालू आहे, तर तुमच्या जे बायोलॉजिकल क्लॉकनुसार वाताचा जो काळ आहे त्याच्यात तुम्हाला साफ होतं. म्हणजे पित्ताच्या काळामध्ये तुम्ही ॲक्टिव्ह किंवा कफाच्या काळामध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करता, कारण बलाचा काळ आहे. स्टार्ट विथ आपण बल जे आहे ते आणि ॲक्टिव्ह मुवमेंट जे आपल्या चालू होतात 10 नंतर चालू होतात. ठीक आहे. कारण कफाचा काळ थोडा स्लगिश असते, शरीराचा थोडा आळस, बाकी सगळ्या गोष्टी, आणि त्याची एनर्जी पण चांगली राहते. 10च्या नंतरचा टायमिंग जो आहे तो बौद्धिक वर्कसाठी आहे. कॅल्क्युलेटिव्ह माइंड जे राहते ना आपलं, किंवा विचार विनिमय करणं किंवा नवीन योजना करणं, याच्यासाठीचा 2पर्यंतचा काळ असतो. पुन्हा 2पर्यंतच्या काळानंतर पुन्हा बॉडी थोडी थकते आणि नंतर जे आहे पुन्हा तुम्हाला 2 पासून पुढे थोडासा थकवा असतो. तो थकवा घालून संध्याकाळी पुन्हा थोडा उत्साह वाढतो. ठीक आहे. म्हणजे थोडा आरामाचा जो काळ आहे तो आहे. नंतर 4 पासून 6 पर्यंत पुन्हा थोडासा उत्साहाचा म्हणजे वाइंडअप करण्याचा टायमिंग आहे. तर ते केल्यानंतर पुन्हा भूक लागते. तर 7-7:30 पर्यंत तुम्ही जेवण करून घेता आणि 7:30च्या नंतर पुन्हा झोपायचा टाईम चालू होते. फर्स्ट 1-2 प्रहर जे सांगितलेले आहेत ते रात्रीचर्या सांगितलेली आहे आणि रात्रीचर्यानंतर निद्रा सांगितली. तर ही लाईफस्टाईल त्यांनी मेंटेन केली होती. ठीक आहे. मग त्याच्यात ते आणखी स्पेसिफिक कसं जायचं ते ग्रंथकार सांगतात की बाबा ही जरी तुम्ही मेंटेन केलं, आत्ताचं एवढं मेंटेन केलं तरी तुम्ही 100 वर्ष, निदान 60-70-80 वर्ष जे आहे ते खूप विदाऊट एखादा आजार किंवा कुठल्याही प्रकारचं इलनेस जे आहे ते तुम्हाला राहणार नाही. वेलनेसमध्ये तुम्ही लाईफ जगू शकता. आणि जसं जसं तुम्ही ते ब्रेक करता तसं तसं आजार व्हायला लागतात, आजारी यायला लागतात. जर सकाळचं तुम्ही उशिरा उठायला लागले तर आपोआपच एक आजार शरीरात तयार होईल. कारण मलाचा संचय जे आहे ते निघलेलं नाही आहे, ते शरीरातून बाहेर पडलेले नाही, तर ते राहून काहीतरी काम करते हे त्यांना माहिती होतं. ठीक आहे. आणि हे जाणवते पण आपल्याला, ज्या दिवशी आपलं पोट सकाळी साफ नाही होत 7च्या अगोदर, त्या दिवशी आपल्याला हेवीनेस वाटते आणि जडपणासोबत तुम्ही जेवण करता, जडपणासोबत तुम्ही काम करता. तर दिवसभराच्या ज्या काही वाताच्या क्रिया आहेत त्या सगळ्याच्या क्रिया एकमेकावर डिपेंडंट होतात. म्हणजे आपणच जर मोकळा नसेल तर ते समानावर, व्यानावर आणि प्राणावर, उदानावर परिणाम दाखवेल. सकाळचं पोट साफ नाही झालं तर तुमची चिडचिड होते. जर समजा तुम्ही एखादा शब्द बोलला आणि त्याच्यावर तुमचं कंट्रोलिंग नाही आहे तर तुमचं प्राण आणि उदान दोन्हीवर तुमचं इम्पॅक्ट पडतं आहे. उदानाच्या माध्यमातून चिडचिड किंवा मग प्राणाच्या माध्यमातून होणारा श्वासाचा त्रास किंवा इतर जे इन्फेक्शन आहे. शरीर जेव्हा एखादं शरीरामध्ये कमतरता आहे तेव्हा बाहेरची वस्तू त्याच्यावर अटॅक करेल, व्हायरल, बॅक्टेरिया, सगळं. मग आपण कक्षा व्यवस्थित नसेल तर आपोआपच एक
जे वायू आहे ते डिस्टर्ब होतात. एक एक वायू डिस्टर्ब झाल्यानंतर वायुतंत्रेचा जर असा विचार केला तर कफ आणि पित्त या दोन्हीच्या बॅलन्सिंग डिस्टर्ब होतात. मग जसं त्या व्यक्तीची प्रकृती आहे तशा त्या प्रकृतीच्या नुसार त्याला आजार होण्याची शक्यता वाढत जाते. प्रत्येकालाच एक आजार होणार नाही, कारण की प्रत्येकाचं बॅलन्सिंग जरी अपानाने बिघडलेलं असेल तर ते अपानाच्या नंतर त्याचं बल कुठं कमी आहे किंवा बलाच्या बाबतीत कुठे कमतरता दिसत आहे त्यानुसार वेगवेगळे वायूचा परिणाम किंवा जे काही कार्यक्षमता आहे ती डिस्टर्ब होते आणि त्या त्या क्षेत्रातल्या पित्तस्थान किंवा कफस्थानाला ती डिस्टर्ब होते. मग आजाराची सुरुवात होते. हे रोज होत राहिलं तर लॉंग टर्मचे आजार होतात, पण हे जसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ते काही दिवस आणखी टिकून राहते आणि जर ते नसेल होत तर लवकर आजारी होते. म्हणून दिनचर्या इम्पॉर्टंट आहे आणि दिनचर्या पूर्ण आयुर्वेदातल्या सगळ्या आजाराच्या बाबतीत असलेली एक आपण पथ्य परंपरा आहे. आपण आजारी व्यक्तीला एक पथ्य सांगतो तर ती त्या फॉर्मॅटमध्ये बसवून सांगायला पाहिजे. तर काय होईल, एकासोबत दिनचर्या रुटीन फॉलोअप जे आहे तो पेशंटचा आजार दुरुस्त होण्याची जी स्पीड आहे ना किंवा आजाराला उपशय देण्याची जी टायमिंग आहे तो कालावधी आहे तो आपल्याला कमी करता येते जर पेशंटला आपण दिनचर्येमध्ये बसवलं. दिनचर्येत एकदा पेशंटला बसवलं तर दिनचर्येनुसार ऋतुचर्येनुसार त्याचा आहार विहार सेट होते. दिनचर्या कशानुसार ठरते तर ऋतुचर्येनुसार ठरते. कुठल्या ऋतूत काय आहे त्याच्यानुसार दिनचर्या आहे. दिनचर्या हा टॉपिक नंतरचा, पहिले जे आहे ऋतुचर्या आहे. ऋतुचर्येमध्ये तो ऋतू कोणता आहे, त्या ऋतूमध्ये कसं लाईफस्टाईल असायला पाहिजे हे आपण आधीच ठरवलेलं आहे. आणि ऋतुचर्या डिपेंड करते पुन्हा सूर्याच्या कक्षेमध्ये उत्तरायण दक्षिणायन. तर उत्तरायण दक्षिणायनाचा विचार करता त्या त्या ऋतूमध्ये असलेलं वातावरण आणि त्या ऋतूनुसार शरीराला असलेल्या गरजा ह्या पाळण्यासाठी दिनचर्या. मग दिनचर्येतही तसेच बदल करावे लागेल आपल्याला जे ऋतुचर्येने सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढचं अजीर्ण, वांती, श्वास, कास, ज्वर, अर्धित वायू, तृषा, आस्यपाक, नेत्ररोग, शिरोरोग व कर्णरोग हे रोग ज्यांना झाले आहेत त्यांनी ह्या दंतधावन काष्ट्यांचा उपयोग करू नये. तदनंतर डोळ्यात नित्य सुरमा घालावा, तो डोळ्यास हितकारक आहे. नेत्र तेजोमय असल्यामुळे कुठल्या विषयावर होतं? दंतधावन. जर आता सुरुवातीचं कफाच्या काळामध्ये आणि वाताच्या काळामध्ये येणारा हे दिनचर्या झाली, अभ्यंग वगैरे सगळं झाल्यानंतर पहिल्यांदा काय हां, म्हणजे इथे आपल्याला आपणाची कक्षा पहिले मोकळी केलेली आहे. सेटिंग कसं केलेलं आहे की पहिल्यांदा पोट साफ होणं, ठीक आहे, मलमूत्र त्याग झाल्यानंतर आपोआपच उदानाच्या कक्षेकडे गेलेलं आहे. म्हणजे पहिले आपण कक्षा मोकळी केली, बरोबर रिलीज झालेला आपण एकदा त्याच्या जागेवर मोकळा झाला की आता उदानावर काम केलं, उदान आणि प्राण. तर याच्या कक्षेमध्ये मुखमार्जन आलेलं आहे. तर मुखमार्जन करताना किंवा दंतधावन करताना नेमकं कसं करायचं आहे, ठीक आहे. तर त्यातल्या एक खुर्च्या दंतधावनासाठी ब्रश जे आपण म्हणू, आत्ताच्या हिशोबाने ब्रश म्हणू आपण, त्यावेळेस प्रत्येक वनस्पतीच्या म्हणजे ऋतूनुसार वनस्पती निवडणं. ऋतूनुसार जो ऋतू चालू आहे तो किंवा जी तुमची प्रकृती आहे ती, या दोनपैकी प्रकृती ऋतूनुसार जी प्रकृती तयार झालेली आहे त्यानुसार ठरवायचं आहे की तुम्हाला लिंबाची काडी घ्यायची आहे, ठीक आहे. ग्रंथकार असं स्पेसिफिक का सांगू शकत नाही की हे एकच तुम्ही वापरा, कारण की त्यांना माहिती आहे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचे आजार वेगळे आहे, प्रत्येकाचं स्थान वेगळं आहे, देश दृश्य वेगवेगळं आहे. म्हणजे एक व्यक्ती हे ग्रंथ दक्षिण भारतात वाचत असेल तर एक व्यक्ती महाराष्ट्रासारख्या ठिकाणी वाचत आहे, तर एक व्यक्ती तो राजस्थानमध्ये वाचत आहे. तर देशाची जी वेगवेगळी स्थिती आहे
त्या स्थितीनुसार त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती आहेत आणि त्या वनस्पती त्या व्यक्तीला अपेक्षित असलेल्या प्रकृतीनुसार ठरवायच्या. म्हणजे समजा माझी पित्तज प्रकृती आहे तर माझ्या दंत रचनेशी संबंधित आणि असलेल्या त्रासाशी संबंधित तुम्ही लिंबाची काडी किंवा बाभळीची काडी जी आहे ती वापरून तिची कुर्च्या बनवून तिने दात साफ करायचे आणि त्याच्यानंतर जीवानिर्लेखन वापरायला सांगितलेले आहे. दंतधावन, जीवानिर्लेखन आणि मुखमार्जन अशा 3 जे रुटीन आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं आहे. कारण की रात्रीचा कफ, खाल्लेल्या अन्नाचा चिकटपणा आणि दातावर बसलेले त्याचा थर हा स्वच्छ करणं आणि कफ जे आहे ते उत्क्लेशित कफ बाहेर काढणं, म्हणजे जे काही चिकटपणा कफाच्या माध्यमातून गळ्यामध्ये आहे त्याला सकाळी बाहेर काढण्यासाठी जीवानिर्लेखन सांगितलेलं आहे. तर ते केल्यानंतर मग उदानाची आणि प्राणाची शुद्धी झाली. ठीक आहे, आपण गार्गल्स करतो, कवलधारण करतो, गुरळा करतो, याच्यातून कफ सगळा बाहेर पडून जाईल आणि त्या बाहेर पडल्यानंतर प्राणाच्या आवागमनाला त्रास होणार नाही, उदानाच्या प्रवृत्तीला त्रास होणार नाही. आता आपण अपान आणि उदान आणि प्राण याची शुद्धी करून घेतली. त्याच्या पुढे तदनंतर डोळ्यात नित्य सुरमा घालावा, तो डोळ्यास हितकारक आहे. नेत्र तेजोमय असल्यामुळे त्यांना विशेष करून कफापासून भीती आहे, म्हणून आठवड्यातून एकदा पाणी गाळण्याकरिता डोळ्यात रसांजन घालावे. आता इथे ऊर्ध्वगत शरीराची विशेष काळजी घ्यायला सांगितलेली आहे. ऊर्ध्वगत शरीरामध्ये आपल्या मस्तिष्क, ठीक आहे, नेत्र, कर्ण, जिव्हा, नासा हे सगळे पंचमहाभूताशी रिलेटेड जे काही 4 इंद्रिय आहेत त्याचं, ठीक आहे 4 इंद्रिय आपले आहे कान, डोळे, नाक आणि जिव्हा. आणि मोस्टली स्किनच्या बाबतीत आहे, त्वचाच्या बाबतीत आहे, जे सेन्सेसरी आहेत सगळ्या, ब्रेन, ते पण इथंच आहे. म्हणजे 5ही महाभूताचे जे मुख्य स्थान आहे ते जे आहे ते मस्तिष्काच्या अंडर कंट्रोल आहे. ठीक आहे, म्हणजे ऊर्ध्वगत शरीराची आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ते प्रत्येक वेळेस त्याला सगळ्यात जास्त बाधा कुठल्या दोषाची आहे त्यानुसार त्याच्यावर विचार केलेला आहे. जसं डोळ्यांच्या बाबतीत कफ जे आहे ते त्याला त्रास देईल, कफाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या अवरोध डोळ्याला जे आहे हानिकारक आहे. डोळा हा अतिशय डेलिकेट आणि कॉम्प्लिकेटेड विषय आहे, खूप नाजूक आहे आणि तितकाच तो जास्त जे आहे त्रासदायक होऊ शकतो जर त्याला काही प्रॉब्लेम झाला तर. मग त्याचं जे स्त्रोतस अवरोध आहे ते परवडणारं नाही आहे. ठीक आहे, त्याच्या जे नॅचरल ओपनिंग्स आहे, पंक्टम आहे, आयलिड्स आहे किंवा आयबॉल आहे आणि त्याची मूवमेंट आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, ह्या सगळ्या जर कफामुळे अवरुद्ध झाल्या तर त्याला जास्त त्रास होणार आहे. म्हणून मग डोळ्याच्या बाबतीत क्लिन्झिंग ही जास्त महत्त्वाची आहे. तर वीकली साधारणतः आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा डोळ्यातून पाणी पडलं पाहिजे. आता असं होत आहे का रुटीनली आपल्या डोळ्यातून पाणी कधी पडतं आहे? मोस्टली काहीतरी मानसिक आघात झाला, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तेव्हा रडणं येते किंवा भावनिक असतं तेव्हाच, पण ते काही क्लिन्झिंग नाही आहे. ठीक आहे, ते क्लिन्झिंग नाही आहे, ते मनाच्या उलटाफालतीमुळे झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात आलेल्या बदलामुळे झालेलं आहे. तर नॅचरली डोळे क्लीन झाले पाहिजेत, भावनांच्या विचलित अवस्थेत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी सुरमा किंवा आपण त्याला अंजन म्हणू ते लावायला सांगितलेलं आहे. तर अंजनाचे प्रकार जे सांगितलेले आहे त्यातले सौरविरांजन है ना, सौरविरांजन सांगितलेलं आहे. इथे कोणतं रसांजन, सौरविरांजन हे वापरायला सांगितलेलं आहे. तर त्याचं अंजन करताना जुन्या काळी काजळ जो प्रकार होता तो काजळही त्याचा तोच प्रकार आहे. काजळ लावल्याने जे आहे हे नॅचरल पंक्टम्स ओपन होतात. हे जे पंक्टम्स ओपन झाले आणि डोळ्यामधून पाणी जेव्हा जाते तेव्हा काय होतं की आतमधल्या स्रावासोबत येणाऱ्या जे काही दूषण आहे ते बाहेर निघून जाईल आणि त्यांनी एकदा ओपन झाल्यानंतर फ्लेक्झिबिलिटी वाढते. तर जुन्या काळात तुम्ही पाहत असाल की बायका जे आहे चुलीच्या जवळ स्वयंपाक करायच्या. ठीक आहे, तर त्यांच्या डोळ्यातून पाणी निघणं आपोआप व्हायचं किंवा कांदा चिरताना पाणी आपोआप, ते पण मेडिसिनल व्हॅल्यू आहे याच्यात. कांदा चिरतानाही क्षार डोळ्यात जाते आणि पाणी येते. ठीक आहे, तर संत्र एक आहे. आता आपण काय करू शकतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेस जी काजळी असेल ती डोळ्यात जायची, ती स्रोतस्स मोकळी करण्यासाठी काम करायची. त्यावेळेस मोस्टली
जे काही लाकडं राहायचे ते पण औषधीयुक्तच असायचे. बाभळीचं लाकूड असायचं, निंबाचं लाकूड असायचं जाळ्यासाठी. तर त्याचा धूर एक अंजन म्हणूनच डोळ्यात जायचं आणि त्यांनी डोळे क्लीन व्हायचे, नॅचरली क्लिन्झिंग चालू होऊन जायचं. म्हणून त्या काळात असलेल्या बायकांचं डोळ्यांची जर क्वालिटी पाहिली तर ते आत्तापेक्षा खूप चांगली आहे. आणि चष्मा त्यांना लागायचाच नाही कधी. चष्मा हा प्रकारच मागच्या 40 वर्षापूर्वी सुरू झाला. त्याच्या अगोदर चष्मा हा प्रकार अतिशय कमी होता. मॅक्झिमम लोक त्या धुराच्या भरोशावर सकाळची काजळी म्हणा किंवा अंजन करण्याची प्रवृत्ती म्हणा, डोळ्यामध्ये एरंड्याचं तेल टाकणं किंवा आणखी काही असे प्रकार, त्वचा तेल टाकणं किंवा तुम्हाला तुपापासून तयार केलेलं अंजन जे आहे, काजळी तयार करून ती वापरणं, असे सर्व प्रकार डोळ्याच्या क्वालिटीसाठी किंवा त्याची लाईफ वाढवण्यासाठी किंवा त्याच्यावर कफाचं आवरण येऊ नये आणि अवरोध निर्माण होऊ नये म्हणून वापरलं जायचं. ठीक आहे. यात कुठलं सांगितलेलं आहे? एकदा रिपीट वाच. सर ते म्हणजे काय वापरलं डोळ्याच्या बाबतीत जे आलेलं आहे ते वाच. बरं, नेक्स्ट वाचू. तदनंतर मत्स्य, गुळण्या, धूम्रपान व तांबूल यांचे सेवन करावे. उरशत पीडित, रक्तपित्त पीडित, विष, मूर्छा व मद यांनी पीडित, क्षयी, घसा कोरडा पडलेला, वृक्ष व डोळे आलेल्या लोकांनी तांबूल सेवन करू नये. मत्स्याच्या बाबतीत आलेलं आहे. दुसरं ज्ञानेंद्रिय जे आहे ते नाक आहे. नाकाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? एकदा रिपीट वाच. तदनंतर मत्स्य, गुळण्या, धूम्रपान व तांबूल यांचे सेवन करावे. तर दिनचर्येमध्ये पाची ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत आणि पुन्हा जिव्हा जी आहे, नाकासाठी मत्स्य आणि तांबूल सेवन हा प्रकार तेव्हा होता जे वृद्धपत्री आपण म्हणतो किंवा खायचं पान, त्याचा वापर केला जायचा. आणि त्याच्यामध्ये जे त्या काळात कुठलीही गोष्ट औषधी स्वरूपात वापरणं आणि सोबत नित्यक्रम असं ठेवून ते वापरले जायचे, जेणेकरून त्याचा रुटीनमध्ये पण फायदा होईल, लाईफस्टाईलमध्ये पण असेल आणि ती लाईफस्टाईल आरोग्यासाठी पण चांगली असेल. तर अशा पद्धतीनं ऊर्ध्वगत शरीरासाठी नस्य आहे, गुरळ्या टाकणं आहे किंवा तुमचं तांबूल सेवन आहे, हे तिन्ही प्रकार कफ कमी करणारे आहे. इथल्या भागात, वरच्या भागात रक्त आणि कफ या दोन गोष्टीचा विचार करून वापरलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. जे काही रुटीन आहे ती त्याच्यानुसार सेट केलेली आहे की त्या काळात कफ आणि रक्त या दोन्हीवर जे आहे ते त्रास नाही झाला पाहिजे, कफाला वृद्धी झाली नाही पाहिजे आणि रक्त शुद्धी झाली पाहिजे. त्याचा विचार करून तांबूलाचा वापर आणि नस्याचा वापर कफाचा अवरोध दूर करण्यासाठी आणि गुरवळ्या किंवा त्याला आपण काय गंडूश जे आहे ते पण वापरायला सांगितलेलं आहे. पुढे उरशक पीडित, रक्तपित्त पीडित, विष, मूर्छा व मद यांनी पीडित, क्षयी, घसा कोरडा पडलेला, वृक्ष व डोळे आलेल्या लोकांनी तांबूल सेवन करू नये. रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. तर काही गोष्टी वापरताना ती कोणाला करायची नाही आहे हे जेव्हा ग्रंथकार सांगतात तेव्हा त्या विशिष्ट गोष्टीची गुणधर्म काय आहे आणि ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधी जाऊ शकते. समानाने समान वृत्ती. जर तांबूल हे रक्तपित्त शुद्ध करणारं आहे, त्याचं क्वालिटी वाढवणार आहे, पण तेच जर त्याच्या विरोधी प्रकृतीच्या व्यक्तीने ते खाल्लं, ज्याला ते सहन होत नाही, समजा रक्तपित्त चांगलं करणार आहे पण रक्तपित्तच त्रास असलेल्या व्यक्तीला ते काम करेल, ठीक आहे, पण त्याच्यात जर रक्त द्रवता वाढत असेल तर ही रक्ताची द्रवता वाढवणार आहे. तर मग रक्तद्रवता वाढत असेल अशा ठिकाणी ते वापरलं गेलं तर रक्तपित्तासारख्या ठिकाणी ते रक्त आणखी द्रव होईल आणि मग ते त्रास होईल. रक्तपित्तामध्ये वापरायला सांगितलेलं नाही ना. आणखी कुठले आजार सांगितलेले आहे? रक्तपित्त, विष, मूर्छा पीडित, नंतर क्षयी, घसा जसा कोरडा आहे आणि डोळे आलेले आहेत. रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. तो वार्धक्य, श्रम व वात यांचा नाश करीतो, दृष्टी स्वच्छ करीतो, पुष्टी देतो, आयुष्य वाढवितो, निद्रा देतो, त्वचा सुकुमार करीतो व शरीर दृढ करीतो.
स्नेहन जे आहे ना, तर हे नित्य करायला सांगितलेलं अभ्यंग. आपण पहा जुन्या काळात आजी आजोबा आपल्याला किंवा आई आपल्याला घरी एक रुटीन असायचं की आंघोळ केल्यानंतर तेल हातात घ्यायचे खोबऱ्याचं आणि पूर्ण अंगाला लावायचं. ठीक आहे, तेल चोपून लावायची पद्धत होती. जुन्या जर मुली पाहिल्या तुम्ही तर ते केस असे चोपडे पूर्ण तेलाने माखलेले असायचे आणि नंतर भांग करायचे. ठीक आहे, मग मस्तिष्क जे आहे ते एकदम प्रोटेक्शनसाठी सांगितलेलं आहे. तर तेल लावून त्यांनी वाताचं जे प्रोटेक्शन केलेलं आहे ते दिसत आहे. पूर्ण हातापायाला पूर्ण असं तेल लावून तेव्हा लोक जे आहे रुटीन त्यांचा फॉलो करायचे. आता ते कमी दिसत आहे, म्हणून स्किनचे प्रॉब्लेम किंवा डोक्याचे केसांचे प्रॉब्लेम जास्त दिसत आहे. ठीक आहे, अभ्यंग करण्यामागचा उद्देश काय असायचा की स्रोतसाचा जो अवरोध आहे तो दूर व्हायचा. अभ्यंग हे त्वचा किंवा त्वक या पंचज्ञानेंद्रियाशी संबंधित असलेलं आचरण आहे. तर दिनचर्येमध्ये अभ्यंगाला महत्त्व याच्यासाठीच दिलेलं आहे की सगळ्यात जास्त त्वचा ही जी आहे ते प्रोटेक्शनसाठी काम करते. बाह्य आवरण शरीराच्या आणि त्याच्या खाली असलेल्या 7 ज्या प्रकारच्या त्वचा आहे, त्वचेचे 7 प्रकार आहेत, त्या प्रत्येक लेअरपर्यंत तेलाचा अंश जाणं गरजेचं आहे. कारण की तिथे तुम्हाला वायू जे आहे या तत्वाशी त्याचा संबंध आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती लगेच कळायला पाहिजे. आणि त्याच्यातले संचलन जे आहे वायूच्या 5ही वायूचं संचलन जे आहे ते कशाच्या माध्यमातून होत आहे, तर त्वक याच्या माध्यमातून होत आहे. तर जसं ते सेन्सेस डेव्हलप होत आहेत तसं त्याला त्याची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी अभ्यंगाचा वापर केला गेला. ठीक आहे, तर ऋतूनुसारही त्यात तुम्ही औषधाचा वापर बदलू शकता. किंवा जसं आता हिवाळा उन्हाळा आहे तर त्यात तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता. तुमचा हिवाळा आहे तर तुम्ही तीळ तेल वापरू शकता. ठीक आहे, वाताचा काळ आहे तर तुम्ही तीळ तेल वापरू शकता. तर हे तुम्हाला त्या त्या काळानुसार तुम्ही तेल स्निग्धता किंवा वृक्षता पाहिजे असेल किंवा उष्णता पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही तेलाचा प्रकार बदलायचा आणि त्यानुसार जे आहे अभ्यंग करायचा. पुढे तो मुख्य तत्वे करून डोके, पाय व कान यांच्या ठायी नेहमी करावा. ज्यांना कफविकार झाले आहेत, ज्यांनी वमन किंवा विरेचन घेतले आहे व ज्यांना अजीर्ण झाले आहे त्यांनी अभ्यंग करू नये. तर अजीर्णात काय होईल, कफरोगात काय होईल आणि तुमचं काय कुठला जर सांगितलेलं वमन विरेचन. आता इथे काय झालं आहे की हे सगळ्या कंडिशन तर कफरोग कफ बाहेर पडलेला असताना किंवा कफस्थान रिक्त असताना किंवा तुम्हाला अजीर्ण असताना अभ्यंग करायचं नाही. अभ्यंगाने काय होईल की शरीराचे स्रोतस्स मोकळे होण्यासाठी मदत होईल. स्निग्धता तिथे येईल. ठीक आहे, स्निग्धता कफाचा एक गुण आहे. ठीक आहे, कफ जेव्हा इतक्या प्रमाणात अजीर्ण स्वरूपात असेल तर ते कफाच्या गुणाला वाढवेल. ठीक आहे, तो स्निग्ध गुण अतिप्रमाणात होऊ नये आणि पुन्हा अजीर्ण वाढू नये, उत्क्लेशित अवस्था येऊ नये किंवा कफाचे आजार होऊ नये याच्यासाठी स्नेहनाला इथं बॅरियर दिलेला आहे की स्नेहन त्या ठिकाणी नाही करायचं. कारण की जरी ते नारळाच्या तेलाचं स्नेहन असेल तरी त्यात स्निग्ध गुण आहे. तुमच्या तिळतेल असेल त्यातही स्निग्ध गुण आहे. कारण की स्नेह स्निग्धतेशिवाय नाही आहे, तो त्याचा अविभाज्य अंग आहे. म्हणून मग त्या ठिकाणी फक्त तुम्हाला अजीर्ण असताना स्नेहन करायचं नाही आहे किंवा खूप जास्त प्रमाणात उत्क्लेश झालेला आहे, छर्दी होत आहे. ॲक्च्युली तिथे छर्दी शब्द पाहिजे, वर छर्दी आला असेल श्लोकामध्ये की वमनच आहे, वमित्व असालेलं आहे. दाखव वर जो अभ्यंग कफग्रस्त कृतसंशुद्ध्या कफग्रस्त कृतसंशुद्ध्या अजीर्णाभी
ठीक आहे. हा क्वेश्चन आपण ठेवू डोक्यात की वमन विरेचनानंतर तर शरीर शुद्धी होत आहे, पण शरीर शुद्धी होत असताना कफ, उत्क्लेशित कफ काही प्रमाणात शिल्लक आहे आणि तो कफ आणखी वाढू नये म्हणून स्नेहन करायचं नाही. ठीक आहे, असा एक त्याच्यातला अर्थ घेऊ शकतो आपण. पुढे वाच. व्यायामापासून अंग हलके होते, काम करण्याचे सामर्थ्य येते, भूक वाढते, वात झडतो व शरीर रेखीव, अपिलदार व घट्ट होतो. दिनचर्येमध्ये रुटीन पण मॅक्झिमम जे आहे कुठल्या गोष्टीनंतर कुठली करायची. तर इथे अभ्यंग जे आलेले आहे ते पहिले आलेले आहे आणि नंतर व्यायाम आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम लोकांना आता व्यायाम करण्यापूर्वी स्नेहन करणं अपेक्षित. कशामुळे? तर व्यायामामध्ये काय होईल की बॉडी फ्लेक्स होईल, ठीक आहे, स्ट्रेच होईल किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होतील. बॉडीमध्ये आपण आकार तयार करतो, ठीक आहे, जॉमेट्री सेट होते त्या बॉडीची. जी तुमची जॉमेट्री आहे ती वेगवेगळ्या अँगलवर तुम्हाला दिसते. आपण मागं बोललो होतो 360 अँगलमध्ये आपण प्रत्येक गोष्ट करतो. त्या अँगलला सेट करण्यासाठी स्ट्रेचिंग करतो की ते पहिल्यासारखे प्रॉपर झाले पाहिजे. योगासन पण तेच सांगत आहे. तुम्ही आत्ताचे कुठलेही जर व्यायाम प्रकार पाहिले तर त्याच्यामध्ये तो अँगल थोडासा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी त्या अँगलचा विचार केलेला नाही आहे असं दिसतंय. पण योगमध्ये काय की प्रत्येक वेळेस ते अँगल सेट करतात. 180 डिग्रीपर्यंत किंवा 360 डिग्रीपर्यंत किंवा 90 डिग्रीपर्यंत पोज आहेत सगळ्या. ते जॉमेट्री सेट होऊन नंतरच त्रिकोणासन त्यात अँगल दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कारात तुम्ही पाहाल किंवा कुठल्याही प्रकारचे जे आसन आहेत त्याच्यामध्ये 90 डिग्री, 180 डिग्री किंवा मोस्टली जे आहे तुम्हाला फ्लेक्स राऊंड करायचं असेल तर तिथे साधारणतः 360 डिग्रीपर्यंत पण तुम्हाला चेंज करता येते. जसा तुमचा अभ्यास होईल ते डिग्री सेट करण्यासाठी योगा जे आहे ते परफेक्ट आहे. तर हे करत असताना स्निग्धता काय करेल की त्याला फ्लेक्झिबिलिटी देईल, लवचिकता देईल. तर अभ्यंग पहिले करून नंतर योग प्राणायाम किंवा शारीरिक व्यायाम करायला सांगितलेला आहे. त्याच्यात 2 फायदे होतील की स्नेह शरीर सरळ सरळ लवचिक स्थानापर्यंत पोहोचेल किंवा टेंडॉन्स, कॅपिलरीज आणि तुमच्या जे काही हे आहेत कार्टिलेजेस आहेत त्याला फ्लेक्झिबल देईल. ज्याला अजीर्ण किंवा वातपित्तात्मक विकार झाले आहेत त्यांनी, म्हाताऱ्यांनी व मुलांनी व्यायाम करू नये. तर व्यायाम हा प्रकार कुणासाठी सांगितलेला आहे तर जे पित्त काळात आहे ते त्या लोकांना. पण लहान मुलांच्या बाबतीत व्यायाम का नाही सांगितला असेल? व्यायाम करायला हरकत नाही आहे, पण अभ्यासात जे सांगितलेलं आहे त्याची हे वाढवायची, हळूहळू त्याची स्ट्रेंथ वाढवायला सांगितलेली आहे. कुठली गोष्ट अभ्यासपूर्वक केली तर त्याची क्वालिटी चांगली आहे. तर इथे होत काय आहे की लहान मुलांमध्ये कफकाळ आहे, त्याच्या ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू विचार जर केला तर त्याची ग्रोथ चांगली होण्यासाठी त्याला बलाची अपेक्षा. ठीक आहे, मग कफकाळामध्ये त्याला बृहणाची अपेक्षा आहे आणि ग्रोथसाठी ती महत्त्वाची. तर व्यायामाचा प्रकार सांगितलेला आहे पण तो कमी प्रकार, ठीक आहे, कमी आहे किंवा टाळण्याचं सांगितलेलं आहे. मुलं खेळतातच एवढे की त्यांना व्यायामाची गरज नाही आहे. ठीक आहे, तेवढ्यात त्यांची एनर्जी जी आहे ती वापरली जाते. वातकाळामध्ये म्हणजे वृद्ध लोकांमध्ये ऑलरेडी वात इतका प्रकोपित असतो की त्यांना व्यायामाचा जो वात वाढणार आहे तो सहन नाही होणार, म्हणून त्यांच्यात व्यायाम सांगितलेला नाही. ठीक आहे, व्यायाम म्हणजे काय? आयासजनक कर्म. ठीक आहे, जिथे शरीराला खूप ताण पडतो तो व्यायाम. योगासन जे आहे ना हे स्थिती आहे, फ्लेक्झिबिलिटी. योगासन याच्यामध्ये होत काय की तुम्ही आत्मा, मन, बुद्धी आणि शरीर या चारीचं जे आहे योग तयार करता आणि याला बॅलन्स करण्यासाठी जॉमेट्रिकल पोजेस किंवा निसर्गात असलेल्या जेवढ्या काही आकृती आहे त्या आकृती कुठल्या अँगलमध्ये सेट झालेल्या आहे त्या अँगल शरीराच्या माध्यमातून सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वृक्षासन, वृक्षासनामध्ये तुम्ही वृक्षासारखे उभे राहता
आणि ती स्थिती जी आहे ती शरीराच्या बाबतीत, कारण की आपण आयुर्वेद किंवा वैदिक शास्त्र जे आहे हे विचार असा करते की जे निसर्गात सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे ब्रह्मांड यात ब्रह्मांड ते पिंड ते ब्रह्मांड असं जे एक कन्सेप्ट आहे की जे आपल्यात आहे ते निसर्गात आहे, निसर्गात आहे ते आपल्यात आहे. तर आपण निसर्गातल्या त्या प्रत्येक वस्तू त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा ती गोष्ट त्याच्यासाठी स्थिरतेसाठी कायम आहे, त्याचा वापर करून योगाच्या वेगवेगळ्या पोज तयार झालेल्या आहेत. म्हणजे वृक्षासनातली वृक्षासन जे आहे याच्यामध्ये स्थिरता काय आहे, तर एकसारखं एका ठिकाणी उभं राहण्याची. मग ही कॅपॅसिटी त्याच्यात डेव्हलप कशी झालेली आहे ना, तर ती डेव्हलपमेंट जी आहे ना ती आपल्यामध्ये व्हायला पाहिजे, म्हणून आपण वृक्षासन करायला पाहिजे. सूर्यासन, सूर्यनमस्कार, तर सूर्याला जी स्थिरता आहे ती येण्यासाठी त्याच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही पाहता की सूर्यनमस्कारामध्ये आपण डाऊन डॉग होतो, नमस्कार करतो, मग फ्लेक्स होतो, तर त्या सगळ्या अवस्था जे दाखवलेल्या आहे, सूर्योदय, मध्यान्ह, तुमचं सूर्यास्त, ह्या सगळ्या पोजेस त्याच्यात आलेल्या आहेत. त्या अँगलमध्ये ते चेंज केलेलं आहे. तर ठीक आहे, सूर्यनमस्कार करताना त्या अँगल्सवर जर आपण भर दिली तर सूर्य इकडून येत आहे, इकडे जात आहे, डोकं इकडे, पाय इकडे, सूर्योदय, सूर्यास्त, आपण बॅक जातो, पुढे येतो आणि मग जमिनीवर डोकं टेकून पुन्हा बॅक साईडला जातो. स्निग्ध आहार करणाऱ्या व बळकट पुरुषांनी शीतकाली व वसंत ऋतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मे व्यायाम करावा. इतर ऋतूमध्ये अगदी अल्प व्यायाम करावा. व्यायामाच्या बाबतीत फार ग्रंथकार टू द पॉइंट सांगतात की तुम्ही अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलेला. अर्धशक्ती व्यायाम का सांगितलेला आहे, हिवाळ्यासारख्या थंड ऋतूमध्ये जेव्हा स्रोतसांचा अवरोध आहे, अग्नी प्रबल आहे, तर अशा वेळेस सुद्धा अर्ध व्यायाम सांगितलेला आहे. व्यायाम किती करायचा, फक्त माथ्यावर घाम आला आणि अंग गरम जाणवायला लागलं त्यावेळेस व्यायाम थांबवायचा. म्हणजे व्यायामाच्या बाबतीत नियम आहे की तुम्हाला कुठपर्यंत करायचा आहे. माथ्यावर घाम आला, पाठीला घाम जाणवायला लागला, तुम्ही व्यायाम बंद करायला पाहिजे. आता याच्या पुढे काय चालू होईल, जर त्याच्या पुढे व्यायाम केला तर अतिसाहस प्रकारात जाईल आणि मग तिथे वेगळे आजार सांगितलेले आहे. जेव्हा अति साहस होईल तेव्हा त्याचा हृदय आणि मस्तिष्कावर आघात होईल, किंवा सगळ्यात पहिले फुफ्फुसावर आघात होईल, मग हृदय, मस्तिष्क यावर त्याच्यावर परिणाम झाला. म्हणून बरेचदा जिम करताना किंवा हेवी तुमचे सायकलिंग करताना किंवा तुम्ही ट्रेडमिल करताना लोक कोलॅप्स होतात. किंवा जर तुम्ही इव्हन दो बॅडमिंटन खेळत आहे किंवा खूप जास्त रनिंग करत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हार्ट फेल होण्याचे आणि ब्रेन स्ट्रोक येण्याचे प्रकार जास्त आहेत. बरोबर आहे. आपण ऐकलेला जिम करता करता त्याला हार्ट अटॅक आला आणि कोलॅप्स झाला, रनिंग करताना कोलॅप्स झाला, स्विमिंग करताना कोलॅप्स झाला, ठीक आहे. किंवा तुमचं एखादं काय म्हणता येईल पुशअप, तुमचं वजन उचलताना कोलॅप्स झाला. तर हे जे सगळे प्रकार आहे हे व्यायामानंतरचा साहस आहे. अर्धशक्ती व्यायामानंतर शरीराने केलेलं बलात् प्रयोग आहे. त्या बलाचा अतिवापर करण्याचा विचार करून सहनशक्तीच्या वर, शरीराच्या कॅपॅसिटीच्या वर जेव्हा कोणती गोष्ट केली जाईल त्याला आपण साहस या कॅटेगरीमध्ये टाकू. आणि साहस, अतिसाहस हा जो आहे हा तुमच्या उदानाला प्रवृत्त करेल, प्राणाला नष्ट करेल आणि नंतर जे आहे ते मृत्यू सांगितलं. फर्स्ट अद्वशोष किंवा साहसातून आलेलं जे आहे क्षय जे आहे ते येईल आणि त्याच्यानंतर ते मस्तिष्कापर्यंत जाण्याला, रक्ताला अवरोध निर्माण करेल, प्राणाला अवरोध निर्माण करेल आणि मग कोलॅप्स होईल. ठीक आहे. स्ट्रोक्स येणारे सगळे पेशंट जे आत्ताचे दिसतात, रनिंग करून आलेले, प्रवास करून आलेले, मोस्टली जर पाहिलं तर जेवढे काही हार्ट अटॅक
किंवा ब्रेन स्ट्रोक आहे, याच्या मागे सडन हिस्ट्री जी दाखवते ती ते प्रवासातून आलेले असतील, त्यांनी जिम केलेलं असेल, ते पळत असतील किंवा सायकलिंग करून आलेले आहेत किंवा खूप जास्त रनिंग करून आलेले आहेत. व्यायाम हा प्रकार अर्धशक्ती आहे आणि सध्याच्या कंडिशनला जे एक सांगितलं जाते की इतके कॅलरीज बर्न करा किंवा स्टेप्स तुम्ही करा, तर हा प्रकार अतिसाहसामध्ये जातो आणि हा हळूहळू जे आहे, जेव्हा तुम्ही शरीराच्या कॅपॅसिटीच्या वर स्वतःला स्ट्रेच करायला जाता तेव्हा ते शरीरावर आघात तयार करतात. म्हणून रनिंग करणारे लोकांचे गुडघे जातात. तुमचं टेबल टेनिस किंवा बॅडमिंटन खेळणारे लोक जे आहे त्यांचे गुडघे कंबर जातात, त्यांना मोस्टली स्ट्रोक्स येतात. तर ही जे प्रकार जे अतिसाहसान जे क्लाइम्बिंग करतात, वर चढतात, त्यातले पहा मॅक्झिमम लोकांमध्ये काही ना काहीतरी विकृती आहे. ती विकृती जी आहे ती याच अभ्यासात काही लोक तुम्हाला त्यात स्ट्रॉंग दिसतील, पण जे लोक अचानक सगळ्या गोष्टी करत असतील त्याच्यामध्ये तर 100% त्यांना प्रॉब्लेम जातो. मागे एका पेशंटचं उदाहरण दिलं होतं. त्या पेशंटला मी ट्रेडमिल करताना सांगितलं होतं की तुम्ही ते करू नका, तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. सडनली 15 दिवसानंतर म्हणजे त्यांच्या पीक पॉईंटला जेव्हा ते पोहोचले, 1 तास ट्रेडमिल करण्याच्या लेवलपर्यंत त्यांनी स्वतःच्या बॉडीला एक्सटेंड करून पाहिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा हातामध्ये दुखायला लागलं, खांद्यामध्ये दुखायला लागलं आणि त्याच्या सडनली दुसऱ्या दिवशी हार्ट जे आहे ते हार्ट अटॅक जे आलेलं आहे त्यांना आलेलं होतं, हृदयघात. तर मधुमेहाच्या पेशंटमध्ये तर खूप व्यायाम करणं अतिशय घातक आहे. तर दिनचर्येचा भाग म्हणून अर्धशक्ती व्यायाम आणि हिवाळ्यातही अर्धशक्ती व्यायाम आणि इतर ऋतूमध्ये अल्पशक्ती व्यायाम. म्हणजे तुम्हाला फक्त चालणं, फक्त फिरणं किंवा थोडेफार स्ट्रेचिंग हे जे आहे ते तुम्हाला व्यायामाच्या प्रकारात जाणं. कारण व्यायाम जे आहे ते वातप्रकोप जास्त लवकर करतात आणि जे मल्ल आहेत किंवा जे खूप दिवसाचं प्रॅक्टिस करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं फ्लेक्झिबल आहे, कारण ते त्यांच्या प्रॅक्टिसमधून आलेलं आहे. बट हिवाळा आला की जिम लावणारे, पावसाळा गेला की जिम लावणारे, मित्रांनी म्हटलं म्हणून जिम लावणारे, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून पळणारे किंवा जिम लावणारे, ह्या लोकांमध्ये उलट ते जास्त हार्टसाठी त्रासदायक. व्यायाम झाल्यावर सर्वांग सुखकर वाटेल अशा रीतीने रगडून घ्यावे. अतिव्यायामापासून तृषा, क्षय, श्वास, रक्तपित्त, श्रम, ग्लानी, खोकला, ताप व वांती हे विकार उत्पन्न होतात. अतिव्यायामानंतर रक्तपित्त, वांती, अति उदानाची प्रवृत्ती, आणखी काय काय सांगितलेलं आहे? ग्लानी, तृषा, क्षय. एकदम ग्लानी म्हणजे थकवा येऊन गेला आणि आता तुम्हाला काहीच करू वाटत नाही, प्राणहानी होते. ग्लानी कधी येते? जेव्हा प्राणावर आघात होतो तेव्हा. सर वांती काय? वांती म्हणजे उलटी. रक्तपित्तामध्ये पहिल्यांदा काय होते की एवढं थकल्यानंतर शरीरामधले दोष शरीराच्या बाहेर काढणं, श्वासात प्राणासाठी जागा मोकळी करून देण्यासाठी पहिले काय करते, उदाहरण उलटीच्या माध्यमातून शरीरातले स्त्राव बाहेर काढून टाकते, म्हणजे त्याला श्वास घ्यायला मोकळं वाटेल, अडथळा नको म्हणून ते केलेली एक प्रतिक्रिया आहे शरीराची. ठीक आहे. तर ते व्यायामामध्ये बरेचदा पाहतो लोकांना ते व्यायाम करताना हळूहळू ते व्यायाम इतकं जास्त होत आहे की मग नंतर जर आदल्या दिवशीचं अन्न पचलं नसेल, अवरोध असेल थोडाफार आहे, तरी उलटी होते किंवा लोक हापापतात.